इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीषधम्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवाति। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ ज्या महामानवाने आजच्या दिवशी स्त्री स्वातंत्र्यासाठी मनोची मनुस्मृती जाळली आणि या संपूर्ण स्त्री वर्गाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय आणि धार्मिक स्वातंत्र्य बहाल केलं ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या संपूर्ण रत्नांना त्रिबार अभिवादन करतो। सर्वप्रथम आजच्या धम्मसंस्कारासाठी इथे उपस्थित सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थनगर हाडको N12 छत्रपती संभाजीनगर येथील आपण सर्व उपासक उपासिका आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगलमैत्री अर्पण करतो। विशेषतः धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री या ठिकाणी अर्पण करतो। आजचा हा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये आणि भारताबाहेर असलेल्या बुद्धिवादी लोकांसाठी आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। आपल्या सर्वांना त्याची कल्पना असेल, आज 25 डिसेंबर आजच्या दिवशी युगप्रवर्तक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केलेले आहे। तारीख होती 25 डिसेंबर सन 1927 रोजी। ज्या ग्रंथाच्या आधारावरती इथे असलेल्या एका बहुजन राजाचा राज्याभिषेक झाला नाही, ज्या ग्रंथामध्ये नमूद केलेल्या शिक्षेप्रमाणे इथे असलेल्या एका छत्रपतीचा खून करण्यात आला, ज्या ग्रंथानुसार इथे असलेल्या प्रत्येक जातीला हीन दर्जाची शिकवण देण्यात आली, ज्या ग्रंथाच्या आधारावरती इथे असलेल्या प्रत्येक जाती धर्मातील स्त्रीला दुय्यम दर्जाचं स्थान सामाजिक स्थितीमध्ये तिला दिल्या गेलं, ज्या ग्रंथाच्या आधारावरती अनेक आमच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद झाल्या, ज्या ग्रंथाच्या आधारावरती आम्हाला अनेक वर्षापर्यंत शिक्षण मिळालं नाही, ज्या ग्रंथाच्या आधारावरती इतिहासामध्ये अनेक आमचे तत्वज्ञ मारले गेले आणि ज्या ग्रंथाच्या आधारावरती आजही इथे असलेल्या सामाजिक परिवर्तनवादी लोकांचे खून केल्या जात आहेत, असा तो ग्रंथ म्हणजे मनुनिर्मित मनुस्मृती। या मनुच्या ग्रंथाची होळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 ला केलेली आहे आणि म्हणून तुमच्या आमच्यासाठी एकंदरीत इथे असलेल्या संपूर्ण जाती धर्मातील स्त्रीसाठी आजचा दिवस 15 ऑगस्ट 1947 सारखा आहे।
आपल्याला माहित आहे 15 ऑगस्ट 1947ला काय झालं? भारत स्वतंत्र झाला. खऱ्या अर्थाने स्त्री 25 डिसेंबर 1927ला स्वतंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. ती कशा आधारावरती? कारण आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, बऱ्याच वेळेस आपण वाचलेलं सुद्धा असेल. तुम्ही आम्ही आमच्या पूर्वजांनी जे काही ग्रंथ लिहून ठेवलेले असतात त्या ग्रंथानुसार तुम्ही आम्ही आचरण करण्याचा प्रयत्न करतो. इथे असलेले हिंदू धर्मातील लोक त्यांच्या धर्मग्रंथाच्या सिद्धांतानुसार आचरण करतात. गीता, महाभारत, पुराण इत्यादी. इथे असलेले शीख धर्माचे लोक गुरु ग्रंथ साहिबा या त्यांच्या ग्रंथानुसार आचरण करतात. इथे असलेले आमचे मुस्लिम बांधव त्यांच्या कुराणानुसार त्यांचं जीवन व्यतीत करतात. इथे असलेले ख्रिश्चन बांधव त्यांच्या बायबलनुसार त्यांचं जीवन ते व्यतीत करतात. आणि तुम्ही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शुद्ध पवित्र सद्धम्मानुसार, त्रिपिटकामध्ये आलेल्या ज्ञानानुसार, बुद्ध आणि त्यांच्या धम्माच्या ज्ञानानुसार, धम्मपदाच्या ज्ञानानुसार आचरण करणारे लोक आहोत. ज्याला त्याला त्याचे सण किंवा त्या धर्मातील त्यांच्या तत्वज्ञ लोकांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथाच्या आधारावरती जे ते लोक आचरण करतात. मायमाऊल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, या भारतातील सुज्ञ लोकांनो, एक ग्रंथ या भारतामध्ये असा निर्माण करण्यात आलेला होता की तो ग्रंथ सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, आध्यात्मिक लेवलला त्या ग्रंथाला ग्रंथ प्रमाण मानल्या गेलेलं होतं. त्या ग्रंथाचं नाव आहे मनुस्मृती. आणि या ग्रंथाच्या आधारावरती एकाच जातीच्या लोकांना मक्तेदारी दिल्या गेलेली होती. एकाच वर्गाने धनसंचय करावा, एकाच वर्गाने ज्ञानार्जन करावं आणि एकाच वर्गाने इतर साऱ्या लोकांवरती अधिकार प्रस्थापित करावा. तो ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. तो विचार करण्याची एक गोष्ट आहे. एक महामानव 1891 साली या भारतामध्ये जन्माला येतो आणि 1891 साली जन्माला आलेला तो महामानव आपल्या अगदी लहान वयापासून ते बॅरिस्टर होईपर्यंत जातीचे चटके भोगतो. कारण ग्रंथांमध्ये सांगितलेलं होतं की शूद्र, अतिशूद्र, बहिष्कृत वर्गातला कितीही शिकला आणि त्याने कितीही डिग्र्या घेतल्या, तो कितीही प्रकांड पंडित असला तरी आमच्या धर्मग्रंथानुसार तो नीच आहे, तो आमच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे या ग्रंथाच्या आधारावरती तुमच्या जातीला प्राधान्य दिलं जायचं, तुमच्या ज्ञानाला प्राधान्य दिलं जायचं नाही. या ग्रंथाच्या आधारावरती ग्रंथ लिहिणाऱ्याची बघा किती वाईट मानसिकता होती. तुम्ही आम्ही सारेजण एका आईच्या पोटी आलो, एका आईनं आम्हाला जन्म दिला. आता हा ग्रंथ लिहिणारा सुद्धा आईच्याच पोटी जन्माला आला असेल ना, पण तरी त्याच्या हातात लेखणी आल्यानंतर तो असा लिहितोय की कुठल्याही जाती धर्माची बाई असली तरी ती पायातली कोण आहे? वाहन आहे, चप्पल आहे, खेटर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं इथे असलेल्या स्त्री जातीला दुय्यम स्थान कायमस्वरूपी
या ग्रंथाच्या आधारावरती दिल्या गेलेलं होतं. आणि म्हणून तुमच्या आमच्या उद्धारकर्त्या बोधिसत्व युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाची होळी केली. दिवस होते थंडीचे, दिवस होते थंडीचे, पण इथे असलेल्या वर्चस्ववादी लोकांच्या विचारांची गरमी मात्र वाढलेली होती. जे ते लोक बाबासाहेबांच्या विरोधात बोलू लागले होते. आमच्या मनू महाराजाची स्मृती या अस्पृश्य असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली. बाबासाहेबांना हा अधिकार कोण दिला? एका एवढ्या महान ग्रंथाला त्यांनी जाळलं, अशा चर्चा जिकडे तिकडे होऊ लागल्या. तुमच्या आमच्या मनातही एक प्रश्न उद्भवलेला असेलच. बऱ्याच वेळेस आम्हालाही लोक प्रश्न विचारतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली? तुम्हाला आम्हाला एक गोष्ट माहिती आहे, दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी एक घर बांधलं. त्या घराचं नाव होतं राजगृह. बाबासाहेबांच्या या घरामध्ये जवळजवळ 50,000 ग्रंथ होते. MA, PhD, DSc, LLD, डिलीट, बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या पदव्या असणारा महामानव एकदा एखादा ग्रंथ घेऊन बसल्यानंतर, तो ग्रंथ पुन्हा वाचल्यानंतर 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर बाबासाहेबांना जाऊन विचारा की या ग्रंथामधला हा मजकूर कोणत्या पानावर आहे. बाबासाहेब अचूक पद्धतीने सांगायचे. या ग्रंथामध्ये जा, या ग्रंथातलं पान क्रमांक हे काढा आणि त्यातील पहिला, दुसरा किंवा तिसरा उतारा बघा, तुम्हाला जे पाहिजे ते सापडून जाईल. एवढा ज्ञानी प्रकांड पंडित महामानव, हु वेर दी सुधराज, थॉट्स ऑन पाकिस्तान, बुद्ध आणि त्यांचा धम्म, प्रॉब्लेम ऑफ द रुपीज, एवढे विस्तीर्ण पद्धतीचे ग्रंथ लिहिणारा एक महामानव बाबासाहेब या ग्रंथाची होळी का करतात? तर त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की या ग्रंथाची होळी मी का करतोय? मी पुस्तक प्रेमी आहे, मी ग्रंथ वेडा आहे. एक गाणं तुम्ही ऐकलं असेल, वैशाली माडे या सिंगरचं ते गाणं आहे, ज्ञान पिपासू युगंधराच्या आठवणीमध्ये स्मरू, साजरी भीम जयंती करू. म्हणजे जिथे ज्ञान मिळेल ते ज्ञान मिळवणे आणि त्या ज्ञानाचा वापर समाजाच्या हितासाठी करणे हे बाबासाहेबांचं ज्ञानाच्या बाबतीतलं कर्तव्य होतं. आणि बाबासाहेबांनी हयातपणे मरेपर्यंत बाबासाहेबांनी ते काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की हा ग्रंथ मी यासाठी जाळतोय कारण हा ग्रंथ धर्माची विटंबना करणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ अस्पृश्यता पाळणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ स्त्री वर्गाला दुय्यम दर्जाचं स्थान देणारा ग्रंथ आहे आणि म्हणून या ग्रंथाची होळी मी करतो. या ग्रंथातील श्लोक क्रमांक 86 ते 91 या काही श्लोकांमध्ये ग्रंथरचयिता मनू महाराजांनी 4 वर्णाची उत्पत्ती कशी झाली हे सांगितलं. आता कोणालाही प्रश्न विचारला तर आमचं एकच उत्तर असते की आमच्या आई वडिलांमुळे आमची उत्पत्ती झाली. पण या ग्रंथ लिहिणाऱ्या
ज्ञानी माणसानं लिहून ठेवलं की ब्राह्मण हा माणसाच्या मुखातून जन्माला आला, म्हणजे तो ब्राह्मण माणूसच, आपला ब्रह्मदेव माणूसच. क्षत्रिय बाहुतन, वैश्य आणि शूद्र पायाच्या अंगठ्यातून. बघा, म्हणजे हे कोणाच्याच बुद्धीला पटेल का बरं? नाही. पण तरीही ग्रंथात आहे म्हणून ग्रंथातलंच लोक त्या काळी मानत होते. आणि त्यांनी सांगितलं, ब्राह्मण कसाही असला तरी तो या 4 वर्णापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याला क म्हणता ख नाही आलं तरी तो श्रेष्ठ आहे. त्याला पंचपक्वान्न खायला द्या, त्याची पूजा करा, त्याला दान दक्षिणा द्या, म्हणजे तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल. ब्राह्मणांनी पूजा अर्चा करायची, वेद पठन करायचे, ब्राह्मणांनी शिकवायचं, क्षत्रियांनी त्यांचं रक्षण करायचं, वैश्यांनी व्यापार उद्यम करून जो मिळालेला पैसा आहे तो द्यायचा, आणि शूद्रांनी या 3 वर्णाची सेवा करायची. लक्षात घ्या मायमाऊल्यांनो, तुमचा इथे नंबरच नाहीये. तुमचा याच्यात नंबरच नाहीये, कारण 4 वर्णामध्ये तुम्ही कुठेच येत नाहीयेत. तुम्ही अवर्णित असलेले आहेत. म्हणजे पहिला वर्ण ब्राह्मणांचा, दुसरा वर्ण क्षत्रियांचा, तिसरा वर्ण वैश्यांचा, चौथा वर्ण शूद्रांचा आणि 5वा वर्ण तुमचा, आमचा अतिशूद्र. शूद्र अतिशूद्रामध्ये कोण कोण? ब्राह्मणाची स्त्री सुद्धा अतिशूद्र आहे, वैश्याची स्त्री सुद्धा अतिशूद्र आहे, क्षत्रियाची स्त्री सुद्धा अतिशूद्र आहे, ओबीसीची स्त्री सुद्धा अतिशूद्र आहे, एनटीची स्त्री सुद्धा अतिशूद्र आहे, आणि एससीचा आणि एसटीचा पताच नाही, ते त्यांच्या खाली आहे का नाही. म्हणजे अस्पृश्य आणि महिलांसाठी या वर्णामध्ये कुठेच तारावारा नाहीये. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छाती ठोकपणे मानतात, सांगतात की मी या ग्रंथाची होळी यासाठी करतोय कारण या ग्रंथाने इथे जातीयता प्रस्थापित केली, इथे अस्पृश्यता प्रस्थापित केली, इथे असलेल्या एकाच वर्गाला ठेकेदारी दिली आणि दुसऱ्या साऱ्या शूद्र अतिशूद्र लोकांना इथे गुलाम बनवलं. एकाच वर्गाची इथे मक्तेदारी या ग्रंथानं गाजवली आणि म्हणून या ग्रंथाची मी होळी करतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी सांगितलं होतं. याच ग्रंथामध्ये एक श्लोक आहे, 92 आणि 93 क्रमांकाचा एक श्लोक आहे. त्याचं मराठीत भाषांतर असं होतं, जो काही पुरुष आहे, स्त्री आणि पुरुष, आता स्त्रीला तर स्थानच नाही कुठेच या ग्रंथाच्या आधारावरती, पण जो पुरुष आहे तो पुरुष सुद्धा बेंबीपासूनच वरी पवित्र आहे. बघा काय तत्वज्ञान आहे. म्हणजे माणूस सुद्धा बेंबीपासून वर पवित्र आहे. कारण का? कारण परमात्म्यासारखा त्याचा चेहरा आहे. म्हणजे माणसाचा चेहरा परमात्म्यासारखा का? किती दुय्यम दर्जाची वागणूक होती इथे, है ना. म्हणजे माणसाच्या चेहऱ्यामध्ये, पुरुषाच्या चेहऱ्यामध्ये परमात्मा शोधणारा आणि स्त्रियाला अवर्णित करणारा किंवा अतिशूद्रांमध्ये ढकलणारा असा हा ग्रंथ. का बरं माणूस पवित्र आहे? कारण माणूस हा ब्राह्मण आहे. माणूस हा ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण हा धरतीवरचा देव आहे, तो ब्रह्मा आहे. आणि म्हणून माणसाची पूजा करा किंवा ते, म्हणजे याचाच अर्थ असा की ब्राह्मणाची पूजा करा म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळेल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ जाळला
या ग्रंथाची होळी केली। या ग्रंथानुसार ब्राह्मण म्हणजे कोण हे तुम्हाला समजलं असेल। त्यावेळी त्या काळी जम्बूद्वीपामध्ये अशी एक क्रांती घडली, संपूर्ण मानव जातीला समानतेचा धडा शिकवणारा तथागत भगवान बुद्ध जन्माला आला। तथागत सम्यक संबुद्ध जन्माला आल्यानंतर धम्म प्रचारार्थ मोहीम राबवत असताना तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की ब्राह्मण म्हणजे कोण। धम्मपदामध्ये 26 क्रमांकाचा एक वर्ग आहे, त्या वर्गाचं नाव आहे ब्राह्मण वग्ग। वाचा कधी। आता मागच्या वर्षावासामध्ये आपण तो ग्रंथ निवडला होता, पण तिथपर्यंत आपण गेलोच नाही। 26 शेवटचा वर्ग आहे, 423 गाथा आहेत आणि 26 वग्गामध्ये हा ग्रंथ विभागलेला आहे। या 26व्या वग्गामध्ये ब्राह्मण वग्गामध्ये जवळजवळ 41 गाथा आहेत आणि त्या 41 गाथांमध्ये खरा ब्राह्मण कोण हे तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं। तेव्हा सर्वप्रथम या देशामध्ये सामाजिक क्रांतीचे बंड पुकारले गेले आणि ते बंड पुकारणारे होते विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध। बुद्धांनी सांगितलं की तुम्ही आम्ही कोणत्या गोष्टीमुळे उच्च नीच ठरतो? कर्माच्या आधारावरती। ज्याचे कर्म चांगले तो देव, तो सज्जन, तो ब्राह्मण, आणि ज्याचे कर्म वाईट तो दुर्गुणी, तो खालच्या स्तरातला, त्याला कोणी मान सन्मान देऊ नका, असं बुद्धांनी त्या काळी सांगितलं। बुद्ध म्हणतात की ब्राह्मण या शब्दाचा खरा अर्थ काय? कोणीतरी बुद्धांना विचारलं असेल ब्राह्मण म्हणजे कोण? तेव्हा बुद्धानं सांगितलं, यस्य कायेन वाचाय मनसा, यस्य कायेन वाचाय मनसा नत्थी दुःखतं स उतं तिनी ठाणेहि तमहं ब्रह्मी ब्राह्मणं। पालीतले शब्द आहेत, ज्या मराठीत अर्थ असा होतो, ज्याचे काया वाचा आणि मनावर कंट्रोल आहे। ब्राह्मण म्हणजे कोण? ज्याचे काया वाचा मनावर कंट्रोल आहे, म्हणजे काया वाचा मनाने तो दुष्कृत्य करत नाही, तो या तिन्ही स्थायी संयमी झाला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो। बुद्धानं काय म्हटलं की ब्राह्मण म्हणजे कोण? तर काया वाचा आणि मनावर संवर करणारा जो आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो। एक असं ज्ञान पसरवण्यात आलेलं होतं, एक आता अंधविश्वास समाजामध्ये पसरवण्यात आलेला होता की माणसं जन्माने मोठे होतात, माणसं जातीने मोठे होतात, माणसं गोत्राने मोठे होतात। तेव्हा बुद्धानं सांगितलं, बुद्ध म्हणतात, न जटाही न गोतेन न जच्चा होती ब्राह्मणो यम्मिंग सच्चंच धम्मोच सो सुची सोत ब्राह्मणोती। अस्सल डेफिनेशन ब्राह्मणाची या गाथेमध्ये बुद्धानं केली, व्याख्या सांगितली बुद्धानं, आणि त्या काळातल्या आणि याही काळातल्या विद्वान लोकांना ती पटलेली व्याख्या आहे। तुम्ही कुठल्या जातीत जन्माला आले, कुठल्या धर्मात जन्माला आले, कुठल्या पंथात जन्माला आले, तुम्ही गोरे आले का काळे आले, याला फारसं महत्व नाही आहे। बुद्ध म्हणतात, न जटाणी, लांब लांब केस वाढल्यानी, ना गोत्राणी, तुमचं जन्माचं गोत्र कोणतं आहे त्यांनी, ना जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही। ज्याच्या ठाई सत्य आणि धम्म आहे तो खरा ब्राह्मण आहे। ज्याच्या ठाई सत्य आणि धम्म आहे तोच खरा ब्राह्मण आहे, आणि त्यालाच मी शुची समजतो, शुद्धता। तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळी ब्राह्मण म्हणजे काय हे सांगितलेलं आहे। अशा जवळजवळ 41 गाथा आहेत, पण त्या पाहता पाहता खूप वेळ होऊन जाईल।
ठळक पद्धतीने एवढं लक्षात ठेवायचं आहे आम्हाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी मनुस्मृती का जाळली, तर या साऱ्यांचं कारण होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत सम्यक संबुद्धांना आपलं आद्य गुरु मानायचे. गुरु तैसा शिष्य, अशा पद्धतीची ही म्हण तुम्ही आम्ही ऐकली. बाबासाहेबांचे 3 गुरु बुद्ध, कबीर आणि फुले. बुद्धांनी ब्राह्मणांची खरी व्याख्या सांगितली आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, म्हणून मी ही मनुस्मृती जाळली. नंतर क्रांती सूर्य तात्यासाहेब ज्योतिराव गोविंदराव फुले हे म्हणतात की जाळून टाकावा मनुग्रंथ. फुलेंसारखा विद्वान साहित्यकार आणि जगविख्यात समाज परिवर्तनकार होऊ शकत नाही. त्या काळात ज्योतिराव फुले म्हणतात की जाळून टाकावा हा मनुग्रंथ. पुढे ते असं म्हणतात की जेव्हा मनुस्मृतीने शोषित झालेले लोक शिक्षण घेतील, तुम्हाला आम्हाला 5000 वर्षापर्यंत शिक्षण भेटलं नाही, त्याचं कारण हा ग्रंथ होता. आणि फुलेनं ते अचूक पद्धतीनं वेधलं. काय म्हणतात फुले की जेव्हा या लोकांना हे समजेल की या ग्रंथामुळे आमचं नुकसान झालेलं आहे, अर्थात जेव्हा मनुस्मृतीने शोषित झालेले लोक शिक्षण घेतील तेव्हा हा ग्रंथ ते नाकारतील, जाळून टाकतील. आणि तेव्हा फुले म्हणतात की जाळून टाकावा हा मनुग्रंथ. बाबासाहेब बुद्धानंतर कबीराला आणि कबीरानंतर फुलेंना गुरु मानायचे आणि गुरुचा शब्द टाळतील का बरं? नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 या मनुस्मृतीची होळी केली. असा शिष्य पाहिजे. पुढे हा संपूर्ण ग्रंथ लक्षात घेत असताना म्हणू काय म्हणतोय की या ग्रंथाची उत्पत्ती कशी झाली? संवादातून हा ग्रंथ निर्माण झालेला आहे. 2 लोकांचा संवाद आहे. मनु महाराज आणि भृगु नावाचा एक ऋषी, या दोघांमध्ये संवाद झाला. बौद्ध साहित्यामध्ये संवादामधून एक ग्रंथ निर्माण झालेला आहे. त्या ग्रंथाचं नाव होतं मिलिंद प्रश्न. त्रिपिटकामध्ये तो ग्रंथ नाही आहे, त्रिपिटकोत्तर तो ग्रंथ आहे. मिलिंद प्रश्न याच्यामध्ये कोणाकोणाचा संवाद आहे? राजा मिलिंद आणि अरहंत भिक्खू नागसेन यांचा संवाद आहे. मिलिंदानं प्रश्न विचारले, नागसेनाने उत्तर दिले. इथे भृगूनं प्रश्न विचारले आणि मनुनं उत्तर दिले. तिकडे मिलिंद प्रश्न तयार झाला, इथे मनुस्मृती तयार झाली. मिलिंद प्रश्नामुळे लोकांचे गुलाम झालेले मस्तक, ते त्या मस्तकांची शुद्धीकरण झाले. पण इथे माणसाच्या मस्तकाला गुलाम करण्याचं लिखाण करण्यात आलं. म्हणजे संवाद कसा असावा, तर संवादामधून मनुष्य जीवनाला पुढे आणि पुढे नेण्यासाठी निर्माण होणारं साहित्य तयार व्हावं. म्हणजे संवाद असावा मिलिंद आणि नागसेनासारखा, तेव्हाच मिलिंद प्रश्न तयार होईल ना. इथे मनु आणि भृगु यांच्यातील धर्मावरील संवादामध्ये या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. यात कर्तव्य, आचार, गुण, नियम, अधिकार इत्यादी बाबतीत चर्चा केलेली आहे. तर बरेच लोक म्हणतात की याच्यामध्ये खूप काही गोष्टी चांगल्या आहेत. बरेच लोक असे म्हणतात की यामध्ये फार काही गोष्टी चांगल्या आहेत, पण आमच्यासाठी त्याच्यात चांगलं काहीच नाही.
बरोबर आहे. म्हणजे एका जातीनं दुसऱ्या जातीवरची कुरघुडी करावी असं साहित्य याच्यामध्ये लिहिल्या गेलेलं आहे. म्हणून तो आमच्या उत्कर्षाचा ग्रंथ होऊच शकत नाही. आमच्या उत्कर्षाचा ग्रंथ आहे इवन या भारतीय जनपटलावरती राहणाऱ्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या उन्नतीचा एकच ग्रंथ आहे. त्या ग्रंथाला म्हणतात भारतीय संविधान. संविधान सोडल्यानंतर असा एकही ग्रंथ नाही की जे तुमच्या मूलभूत कर्तव्याची जाणीव तुम्हाला करून देईल, जे तुमचे फंडामेंटल राईट्स आहेत त्याची ओळख तुम्हाला करून देतील. शिक्षणाचा अधिकार कोण देतं? भारतीय संविधान. संरक्षणाचा अधिकार कोण देतं? भारतीय संविधान. राईट टू स्पीच, बोलण्याचा अधिकार कोण देतं? भारतीय संविधान. महिलांना स्वातंत्र्याचा अधिकार कोण देतं? भारतीय संविधान. महिलांना, पगारीवर असणाऱ्या महिलांना आरक्षण कोण देतं 50%? भारतीय संविधान. जिकडे तिकडे महिलांना स्वातंत्र्य कोण बहाल करून देतं? तर भारतीय संविधान. तुमच्या आमच्यासाठीच नाही, तर या जगामध्ये असलेल्या प्रत्येक जाती धर्मातल्या स्त्रीचं संरक्षण करण्याची जी काही पात्रता एका ग्रंथामध्ये इथे आहे त्या ग्रंथाचं नाव आहे भारतीय संविधान. परंतु जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री असताना एक बिल संसदेमध्ये पारित केलं होतं, त्या बिलाचं नाव होतं हिंदू कोड बिल. बाबासाहेबांसारखा ग्रंथवेडा माणूस कोण होता का हो? ग्रंथ पंडित, ज्ञान पिपासू बाबासाहेबांनी ही संपूर्ण मनुस्मृती वाचली आणि म्हणून या मनुस्मृतीच्या जातातून स्त्री जातीला बाहेर काढण्यासाठी जे जे अधिकार स्त्रीला या ग्रंथाने नाकारले ते सारेच अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये स्त्रीला दिले. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक स्वराज्य या पत्राचे संपादक, भुसकुटे नाव आहे त्यांचं, स्वराज्य या पत्राचे संपादक भुसकुटे नावाचे ग्रस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारतात, पत्र लिहितात आणि पत्र लिहून मनुस्मृती जाळली होती तर त्या ग्रंथाच्या दहनासंदर्भात बाबासाहेबांवरती टीका करतात आणि प्रश्न विचारतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही ही मनुस्मृती जाऊन बरं नाही केलं, चांगलं नाही केलं. बहिष्कृत भारत 3 फेब्रुवारी 1928च्या अंकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं स्पष्ट कारण सांगितलेलं आहे. 1927ला मनुस्मृती जाळली, 25 डिसेंबर 1927ला, आणि 1928च्या 2 फेब्रुवारीच्या बहिष्कृत भारताच्या अंकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर देत आहेत की मी मनुस्मृती का जाळली. बाबासाहेब सांगतात की या मनुस्मृती ग्रंथामध्ये धर्माची विटंबना केलेली आहे आणि म्हणून हा ग्रंथ मी जाळत आहे. बाबासाहेब त्या स्वराज्य पत्राच्या संपादकाला लिहितात, इंग्लिशमध्ये आहे. बाबासाहेब म्हणतात, मनु इज नॉट अ मॅटर ऑफ द पास्ट. मनु इज नॉट अ मॅटर ऑफ द पास्ट. इट इज इवर मोर दॅन अ पास्ट ऑफ द प्रेझेंट. इट इज अ लिव्हिंग पास्ट अँड therefore as really present as any present can be. याचा मराठीत अर्थ असा होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथे काय म्हणायचं होतं त्या पत्रामध्ये. बाबासाहेब म्हणतात, मनुस्मृती हा वर्तमान काळात विद्यमान असलेला भूतकाळ आहे. बाबासाहेबांचा एक एक शब्द हजारो वर्षापर्यंत जसाच्या तसा आपल्याला लागू झालेला दिसेल. 1928ला बाबासाहेब म्हणतात, काय म्हणतात की म्हणू
हा मनुस्मृती हा वर्तमान काळातील विद्यमान असलेला भूतकाळ आहे. म्हणजे आजही आपण पाहतो समाजामध्ये स्त्री जातीच्या संदर्भामध्ये दुय्यम भेदभाव आहे. आजही स्त्री भ्रूण हत्या होत आहेत, स्त्रीला गर्भातच मारल्या जाते बऱ्याच ठिकाणी, किंवा स्त्रीला स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणखी लोकांनी दिलेला नाहीये, ती आणखी कोणाच्या ना कोणाच्या तरी ताब्यामध्ये आहे, किंवा स्त्री जातीला वेगळ्या पद्धतीने इथे आणखी पाहण्यात जात आहे. आपण रोज पत्रामध्ये वर्तमानपत्रामध्ये, फेसबुकला, युट्यूबला या साऱ्या गोष्टी आपण पाहतो की काय चालू आहे स्त्रीच्या संदर्भामध्ये. म्हणजे त्या काळातला जो भूतकाळ आहे ते आजही वर्तमान काळात आम्ही पाहतो आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ जाळला. याचा अर्थ असा होता की मनुस्मृतीची निर्मिती इसवी सनाच्या आरंभ काळात झाली असली तरी तिच्या विषारी शिकवणुकीचा प्रभाव अजूनही लोकांच्या मनावर आहे. इसवी सनाच्या आरंभापूर्वी याचं लिखाण झालं, पण आजही बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हे ज्ञान किंवा तत्वज्ञान त्यांच्या भाषेनुसार ते लोकांच्या मनात आहे. आणि म्हणून आजही बऱ्याच ठिकाणी धार्मिक स्थळापर्यंत स्त्रीला जाऊ दिल्या जात नाही. मी या विषयावरती 2 वर्ष अभ्यास केला. माझ्या MSWचा जो काही संशोधनाचा विषय होता तो विषय सुद्धा मी हाच निवडला होता. माझा विषय होता स्त्री वर्गाला धार्मिक स्थळाच्या संदर्भामध्ये प्रवेशाबाबतीत विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या मतांचे अध्ययन. म्हणजे स्त्रीला आजही धार्मिक स्थळापर्यंत जाऊ दिल्या जात नाही. ते त्या ग्रंथानुसार आजही स्त्रीला दुय्यम पद्धतीची वागणूक दिल्या जात आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा ग्रंथ जाळला. म्हणून शिकवलेली वर्णाची आणि जातीची विषमता आहे म्हणून बाबासाहेब या ग्रंथाची होळी करतात. त्यांनी शिकवलेला देव आणि दैववाद हा तुमच्या आमच्या कल्याणाचा नाही आहे. त्यांनी शिकवलेली अंधश्रद्धा आणि परस्परामध्ये असलेला भेदभाव ते आजही कायम आहे. नाहीतर त्या बळकट होत गेलेल्या आहेत भावना. म्हणजे या साऱ्या गोष्टी आजही आपल्याला दिसतात, नव्हे तर वेगळ्या स्वरूपाने झपाट्याने वाढलेल्या दिसत आहेत. तर अनेक ठिकाणी आपण पाहतो की आमचा एखादा नवरदेव, नीच जातीतला एखादा नवरदेव मंदिरामध्ये गेला तर त्याला तिथे मारल्या जातं. म्हणजे आणखी आज सुद्धा या साऱ्या गोष्टी अस्तित्वात आहेत. आणि या गोष्टी काढण्याचं काम भारतीय संविधान करते, कारण भारतीय संविधान तुमच्या आमच्या रक्षणाची जबाबदारी घेणारा एकमेव ग्रंथ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या ग्रंथामध्ये स्त्री जातीला अतिशय दुय्यम दर्जा दिला गेलेला आहे. पशुपेक्षाही तिला हीन मानल्या गेलेला आहे. जनावरापेक्षाही तिची बेहत्तर हालत केलेली आहे. ढोर गवार शूद्र और नारी ये सब है ताड़न के अधिकारी. ढोर, गवार, शूद्र आणि नारी हे कसे आहेत? तर हे सगळे लोक कसे आहेत? तर शिक्षेस पात्र आहेत. ढोराला जसं आपण मारतो ना, जनावराला जसं मारतो, शिक्षा देतो, तसं गवार, अनपढ लोक, आणि गवार कोणी केलं, अनपढ कोणी केलं, यांनीच केलं. शिक्षणाचा अधिकार यांनीच दिला नाही. आणि म्हणून अडाण्या लोकांना, स्त्रीला आणि शूद्राला ढोरासारखं बेदम मारहाण केली पाहिजे. म्हणजे आजही आपण या गोष्टी पाहतो. बहिष्कृत समाजाने तिन्ही वर्गाची सेवा करावी असा विचार या ग्रंथामध्ये आहे. त्यांनी गावात राहू नये, त्यांनी गावाच्या बाहेर राहावं. बहिष्कृत समाज कोण आहे? मांग, मेहतर, भंगी, सांभार, कुंभार, लव्हार, सुतार, वडार, नावी, महार, हे सारे यांच्या भाषेत कोण आहेत? बहिष्कृत आहेत. आणि आजही तुम्ही जर खेड्यागावात गेलात तर मांगांचे आणि महारांचे, पूर्वीच्या महारांचे, नाथच्या बौद्धांचे बरेच घर गाव कुसामध्ये
त्या हागंदरी जवळ असतात. आजही तुम्ही जाऊन पहा, है ना. म्हणजे अशा पद्धतीनं या ग्रंथाच्या आधारावरती सामाजिक दुजाभाव करण्यात आलेला होता. शिक्षणाचा अधिकार तर नाहीच, यांनी फक्त सेवा करायची. जर एखादा शूद्र वरच्या जातीतील लोकांच्या विषयी अपशब्द काढत असेल तर त्या शूद्राची जीभ कलम केल्या जावी. बघा, बुद्धाच्या तत्वज्ञानावर किती सुंदर ग्रंथ तयार झाले आणि त्या ग्रंथाच्या आधारावरती सामाजिक समता प्रस्थापित झाली. परंतु अशा एका ग्रंथामध्ये सांगितलं गेलं होतं की एखादा नीच जातीचा कोणी असेल आणि तो जर ज्ञानाच्या गोष्टी बोलत असेल तर त्याची जीभ कलम करा. जर शूद्र ब्राह्मणासोबत बसलेला असेल तर राजानी त्याच्या पाठीवरती लोहा टाकावा, गरम गरम लोहा, आणि त्याला गावाच्या बाहेर काढून द्यावं. शूद्रांनी भोजन म्हणून उष्टे अन्नच खावे, तसेच त्यांनी जुनेच कपडे घालावे. त्या ग्रंथामध्ये सांगितलं. एवढा ज्ञानी विद्वान माणूस जर एखादा ग्रंथ जाळत असेल तर तो खरंच ग्रंथ किती विषारी असेल याची प्रचिती आजही आपल्याला येते. काय म्हटलेलं आहे? आम्ही उष्टे अन्न खावे आणि जुनेच कपडे घालावे. आमच्या समाजामध्ये पूर्वी महारकी होती. हातात खुळखुळ्याची काठी असायची आणि हातामध्ये टोपली असायची. डाव्या हातात टोपली, उजव्या हातात काठी. आमचा महार जाऊन कोण्यातरी दारावर म्हणायचा, हाती खुळखुळ्याची काठी, वाडग माय, जोहार जोहार माय, वाडग माय, है ना. ते गाणं ऐकलं ना तुम्ही? पाण्याच्या घोटासाठी तळमळतय माझं बाळ, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ. अशा पद्धतीनं परिस्थिती आमची होती. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की यामुळे तुमची आमची प्रगती झाली नाही, म्हणून या ग्रंथाला मी जाळत आहे. पैसे कमवण्याचा सामर्थ्य असलेल्या शूद्रांनी सुद्धा अर्थार्जन करू नये. एखादा अस्पृश्य माणसाकडे ताकद आहे, हिंमत आहे, बुद्धी आहे, ज्ञान आहे, तर त्यांनी त्याच्या जोरावरती पैसे कमवू नये. एक विचार करा, जर त्या ग्रंथाचं शासन आज असतं तर तुमच्या आमच्या मोठ्याल्या मोठ्याल्या इमारती झाल्या असत्या का माय? आमच्या नवऱ्या शालूत नटल्या असत्या का? आमच्या पोरांच्या लग्नामध्ये 50-50 हजाराचे डीजे वाजले असते का? आमच्या पोरांचे लग्न लाख लाख रुपयाच्या हॉलमध्ये झाले असते का? आमच्या बायाच्या गळ्यामध्ये 1 दाणी 7 दाणी 15 दाणी काय असते त्या आल्या असत्या का? आमच्या बायांच्या गळ्यामध्ये सोन्याच्या पोता आल्या असते का? आमच्या बाया डॉक्टर, वकील, कमिशनर, एसपी, डीएसपी झाल्या असत्या का? नाही झाल्या असत्या. कारण ग्रंथामध्ये लिहूनच ठेवलं होतं की यांना शिक्षण देऊ नये. जर अस्पृश्य शिक्षण घेतील मग आमची गुलामी कोण करेल? याचाच अर्थ असा होता की जर हा अस्पृश्य समाज शिकला तर ते ब्राह्मणांचं ऐकणार नाही आणि मग ब्राह्मणांना काय होईल? त्रास होईल आणि सेवा कोणी करणार नाही. आज तुम्हाला जर सांगितलं की जा बरं एखाद्या माणसाची सेवा करा, तुम्ही जाता का? नाही जात. कारण भारतीय संविधानाने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, मूलभूत कर्तव्याचा अधिकार, हे सारे अधिकार तुम्हाला मिळालेले आहेत. एवढंच नव्हे तर भारतीय संविधानामुळे तुमच्यावरती कौटुंबिक हिंसाचार सुद्धा होऊ शकत नाही. 2005 मध्ये एक नवीन कायदा आला ज्याला म्हणतात कौटुंबिक हिंसाचार विरुद्ध कायदा. म्हणजे एखाद्या स्त्रीचा जर घरात छळ होत असेल ना तर ती तशा पद्धतीने तक्रार देऊ शकते. 498 ये या कायद्यान्वये. आणि म्हणून माय मौल्यांनो, तुमच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा
मनुस्मृतीमध्ये नाही तर भारतीय संविधानामध्ये आहे. कोणत्याही स्त्रीला स्वातंत्र्य योग्य समजू नये. म्हणजे ब्राह्मण जातीतली स्त्री, वैश्यांची स्त्री, क्षत्रियांची स्त्री, शूद्रांची स्त्री, कोणती स्त्री तिला स्वातंत्र्य देऊच नाही. कारण तिला जर स्वातंत्र्य दिलं तर मग ती पुरुषाच्या वरचढ होईल. आणि आज स्त्री भारतीय संविधानामुळे माणसाच्या फार पुढे गेली. बरोबरी नाही, पुढे गेली. आज एवढ्या महिला आहेत की त्या भारतीय संविधानामुळे नवऱ्यापेक्षा जास्त पैसे कमावतात नोकरीमध्ये. भारतीय संविधानामुळे तिच्याच मायबापाचं आडनाव तिला लागलेलं आहे. नोकरीमध्ये असलेल्या बायकांना बघा 2 आडनाव असतात आणि तिच्या कास्टवर, तिच्या टीसीवर जे आडनाव असते तेच आडनाव तिचं पुढं असते. म्हणजे हा अधिकार बाबासाहेबांनी दिला आणि हा अधिकार भारतीय संविधानाने तुम्हाला आम्हाला दिला. विवाहापूर्वी स्त्रीचे रक्षण पित्याने करावे, विवाहानंतर पतीने आणि शेवटी पुत्राने. तिला काहीच अधिकार नाही. तिनं मरेपर्यंत दुसऱ्याच्याच भरोश्यावर जगावं. काही लागलं तर नवऱ्याला मागावं, काही लागलं तर पतीला मागावं, पुत्राला मागावं. आणि म्हातार वयात तर मग काही खरंच नाही. म्हणजे तिला अधिकार काहीच नसते. घरातले लहान लहानही पोरं म्हणतात, मुकी ना बा म्हातारे, आम्हाला काय सांगू लागली. अशा गोष्टी आहेत ना. पण भारतीय संविधानाने तुम्हाला लहानपणापासून ते मरेपर्यंत समानतेचा अधिकार बहाल केलेला आहे. नारी मग ती पुत्री, पत्नी, माता किंवा कन्या, युवा, वृद्ध कोणत्याही स्वरूपात असो, तिला कधी स्वातंत्र्य राहू देऊ नये. मनुस्मृतीने सांगितलं. इथली स्त्री जी आहे ती भावली झाली पाहिजे, माणसाच्या हातची भावली. आपण म्हणत नाही का, उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, अशा पद्धतीनं खेळणं. पती पत्नीचा कधीही त्याग करू शकतो. बघा हा ग्रंथ काय शिकवतो. पती पत्नीचा कधीही त्याग करू शकतो. तिला गहाण ठेवू शकतो आणि तिला विकू पण शकतो. तिला कोणताच अधिकार नाही. आणि असे अनेक उदाहरण भारतीय इतिहासामध्ये आहेत. एक तर नावाजलेलं गाजलेलं उदाहरण आहे, जुवा खेळताना पत्नीला जुव्यावरती हरलेलं है ना. तर या स्वरूपामध्ये स्त्री म्हणजे कशी आहे, तर भावली आहे आणि तिचा भावलीसारखाच उपयोग झाला पाहिजे असं मनुस्मृतीनं सांगितलं होतं. संपत्तीवर दावा करण्याचा अधिकार स्त्रीला नाही. नवऱ्याची संपत्ती असू द्या, लेकराची संपत्ती असू द्या, त्या काळात स्त्रीला तो अधिकार नव्हता. भारतीय संविधानामुळे आज तिला समान अधिकार आहे. स्त्री वडिलांच्या संपत्तीवर सुद्धा अधिकार गाजवू शकते आणि पतीच्या संपत्तीवर सुद्धा अधिकार गाजवू शकते आणि मुलांच्याही संपत्तीवर अधिकार गाजवण्याचा तिला अधिकार भारतीय संविधानाने आज दिलेला आहे. शूद्रांच्या स्त्रिया दास आहेत. त्यांच्यात संपत्तीचा मालक पती, पुत्र किंवा पिता असेल. तिच्याकडे आलेल्या पैसा जो आहे, संपत्ती आहे, तर ती त्याचा अधिकार नाही, तर माणसं तिच्या घरातले तिच्या संपत्तीवर अधिकार गाजवतील. आज होते का तसं? नाही होत. तुमची पेन्शन तुमच्याच जवळ आहे का ना. तुमची पगार तुमच्याच जवळ आहे आणि तुमची बिशी पण तुमच्याच जवळ आहे ना. तर हा अधिकार कोणाचा आहे? हा अधिकार भारतीय संविधानाने तुम्हाला आम्हाला दिलेला आहे का नाही. आणि म्हणून या ग्रंथामध्ये अशा पद्धतीनं वर्णन केलं गेलेलं होतं. शिकायचा, शिकवायचा, वेद मंत्र म्हणायचा आणि उपनयन करण्याचा अधिकार स्त्रीला अजिबात नव्हता. तिनं शिकायचं नाही, तिनं चांगलं बोलायचं नाही, तिनं चांगलं राहायचं नाही, तिनं चांगलं दिसायचं पण नाही. नवरा मेला की सती जायचं नाही. जर सती गेली
तो डोक्याचं मुंडन करून देवदासी व्हायचं. असे नियम त्या काळचे होते. स्त्रियांनी केलेले यज्ञ कर्म हे अशुभ आहेत, देवांना ते स्वीकार नाहीत. म्हणजे तिचे कुठलेच धार्मिक कार्य इथल्या देवाला सुद्धा अस्वीकार आहेत. आपल्या पतीच्या आज्ञेचे तिने पालन करावे. तो कसाही असला तरी पती हा देवच मानावा. या स्वरूपामध्ये, या मनुस्मृतीमध्ये स्त्री जातीला एवढ्या खालच्या दर्जाची वागणूक त्या काळी दिल्या गेली होती. आज जर तुम्ही आम्ही विचार केला की खरंच मनूचं शासन जर आज असतं तर, आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री जातीला असमानता, स्त्री जातीला शिक्षण नाकारणाऱ्या, मनुष्य जातीच्या हितास हानिकारक असलेल्या या ग्रंथाची होळी केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्या विरोधात संपूर्ण देशाचं रक्षण करण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती केली. आणि म्हणून तुमच्या आमच्यासाठी हे भारतीय संविधान आमचा मौलिक ग्रंथ आहे. एवढंच नव्हे तर त्या ग्रंथाच्या पानापानावरती तुमचे आमचे अधिकार दिलेले आहेत आणि त्या ग्रंथाच्या प्रत्येक कलमानी तुमचे आमचं रक्षण करण्याचं महान असं सूत्र सांगितलेलं आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी फक्त बौद्धांच्याच महिलांनी नव्हे, आरक्षण घेणाऱ्या जातीतल्याच महिलांनी नव्हे, तर या भारतामध्ये आणि जगभरामध्ये असलेल्या संपूर्ण महिलांनी बाबासाहेबांचं संविधान वाचलं पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर बाबासाहेबांना प्रत्येक इथल्या महिलांनी बाप मानलं पाहिजे. बाप बाप जसा लेकीचं संरक्षण करतो तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या प्रत्येक स्त्री वर्गाचं रक्षण केलेलं आहे आणि त्यांचं संरक्षण केलेलं आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्यासाठी तो बाप बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप महान आहे, खूप महान आहे, खूप महान आहे. आजच्या दिवशी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 या मनुस्मृतीचे दहन करून आपल्या सर्वांना स्वातंत्र्याचा जाहीरनामा खुल्ला केलेला आहे. आणि म्हणून मायमौल्यांनो, आजच्या दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करायला पाहिजे. प्रत्येक जाती धर्मातल्या स्त्रीनी बाबासाहेबांच्या फोटोसमोर बसून एवढंच म्हणायला पाहिजे, आम्ही चूल आणि मुलच करत मेलो असतो. तर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जिंदगीवरती किंवा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या श्वासावरती अधिकार या महामानवाचा आहे. आणि म्हणून त्या महामानवाला, त्या बोधिसत्वाला, त्या युगप्रवर्तकाला, त्या कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण आजच्या दिवशी त्रिवार अभिवादन करून आजचा हा आपला धम्मसंस्कार या ठिकाणी संपन्न करूया. आपल्या या धम्मसंस्कारासाठी इथे उपस्थित असलेल्या सर्व उपासक उपासिकांसाठी खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करून आजचा धम्मसंस्कार इथेच संपन्न करतो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम.